मित्रांनो आता बर्फाचे मासे जे डिझेलसाठी आपण वेगळे करतो ते निवडण्यासाठी सुरुवात केली. माकली, कोळंबी, पापलेट, डोमे सगळे वेगवेगळे करतात. पापलेट हे मासे डिझेलसाठी वेगळे करतात. आता डिझेलचा भाव खूप झालाय तर परवडत नाही, म्हणून छोटे छोटे मासे पण वेगळे करायला लागतात. नाहीतर हे मासे अगोदर नाही काढायचे. आता डिझेलचा भाव वाढल्यामुळे सर्व मासे काढायला लागतात. सही बरोबर का नाही दादा? आता डिझेलचा भाव खूप वाढलाय ना. बघा रिअलिटी आहे मित्रांनो, खूप महाग झालंय डिझेल, परवडत नाही, म्हणून छोटे छोटे मासे वेगळे करायला लागतात. बघा ही कोलंबी आम्ही कधीच काढत नव्हतो, पण आता 2-3 वर्ष झाली ही कोलंबी सुद्धा काढायला लागते. गरळ कोलंबी बोलतात त्याला. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईच्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आज मासेमारीचा दुसरा दिवस आहे आणि आता आपली बोट मासेमारीच्या ठिकाणी पोहोचेल. पहिल्या दिवशी आपण मासेमारी केली आणि संध्याकाळी बोट सोडली होती दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, आणि आता बोट पोहोचणार आहे. थोड्याच वेळामध्ये आपली बोट मासेमारीच्या ठिकाणी पोहोचेल. सर्व तयारी करून ठेवलेली आहे. म्हणजे आता जेव्हा आपण मासेमारीच्या ठिकाणी पोहोचू तेव्हा तिकडे नवीन कव आपल्याला उचलायला लागेल, सहज लावायला लागेल, म्हणून ही सर्व दोरी काढून ठेवली आहे. स्टेअरिंगमध्ये जरा जास्त नका दादा, कवर जाऊ अजून किलोमीटर 1 किलोमीटरतून जायचं आहे. मग आपण लोकेशनवर पोहोचू. मित्रांनो आता बोट आपली लोकेशनवर पोहोचली आहे. दुसरा दिवस आणि नवीन लोकेशन. नांगर टाकून आपल्याला सहज बाहेर काढायचं आहे. चला नांगर टाकलाय बघ. पाण्याची खोली बघा किती आहे. नांगर अजून पाण्यामध्ये जाते बघा. अजून खाली पोचला नाही नांगर, आता पोचला. लागली भाऊ लागली. मित्रांनो लागले नांगर, आता विजेवरती खेचायला घेते. नको नवा नवा नया हे टाका जवळ तमा बस. बघा पाय आले. आपण जे पाईप मारतो त्यांना हे पाय बांधतो. समुद्राच्या तळामध्ये हे दोर असतात. आता कोशा कर पहिला कोशा कर, मग कातर कापू पाहिजे. गेला उर्दू कोशा कोशेभर मग हा नांगर कसा अटकलाय. बघा दोरांना फुगा टाकलाय. नंतर आपण तो सहज एका लाईन मध्ये जोडून घेऊ. एक फुगा इकडे, दुसरा तिकडे असे मध्ये टाकलेत. ते नंतर एक लाईन मध्ये जॉईन करायला लागतील. मित्रांनो आता सहज एका लाईन मध्ये जोडायला घेतल्यात. एक असे थर्माकोल टाकल्यात, ते सर्व एका लाईन मध्ये जोडायचे आहेत. पाय आले. ते पाईपला आपण बांधतो ते पाय आहे. तर यांना वरून दोर बांधायला लागतील, म्हणजे आपला सहज तयार करायला लागेल. हे परमनंट दोर असतात पाण्यामध्ये.
उठव 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 काला रे उठव उठव. या पायांना वरून सांधे लावल्यात बघा, वरून सज लावलाय एका लाईन मध्ये कौन तयार होईल. दोरं टाकल्यात, डोली लावायला अशी सज तयार करायला लागतात. मित्रांनो अजून एवढे थर्मोकोल आहेत ते उचलायचे बाकी आहेत, म्हणजे ते सर्व जॉईन करायचे आहेत. बघा लाईन मध्ये थर्मोकोल आहेत, ते सर्व जॉईन केल्याच्या नंतर आपण इथे डोली लावू शकतो. मित्रांनो आता डोली लावायची सुरुवात झालेली आहे. दुपारची 12 वाजल्यात आणि तयारी झालेली आहे. आता आपली पहिली डोल पाण्यामध्ये टाकू. अश्विन काका इथे पाण्याची खोली किती आहे? 23 वाव इथे डीप आहे पाणी. आता थर्माकोल बांधून डोली आपल्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी सुरुवात करू. सर्व मंडळी तयारीमध्ये आहे. हात करायचं आहे. चला चला माऊले मावरं पडून दे. आजचा मासेमारीचा दुसरा दिवस. नवीन लोकेशन बघूया, दुसऱ्या ठिकाणी आपल्याला कसे मासे पडतात ते. पहिल्या दिवशी मासे कमी होते म्हणून लोकेशन आपण चेंज केलंय, ठिकाण बदललंय. बघा डोली पाण्यामध्ये जाण्यासाठी विजेवरती जोरात खेचायला लागतात, सहज जोरामध्ये खेचायला लागतो. त्याच्यावरती जो प्रेशर येतो त्या प्रेशरमुळे डोली पाण्यामध्ये जातात. बघा किती हातावरती लोड येतो. खेचताना हात बघा कसे कापतात, एवढं ताकद विजेवरती येते. रिस्की काम आहे खूप विजेचं काम. बघा एक डोल पाण्यामध्ये जाण्यासाठी किती दोरांचा वापर करतात. सर्व दोरी बरोबर बांधायला लागतात. जर एक दोर चुकीची बांधली तरी सुद्धा आपली डोल पुन्हा पाण्यामधून म्हणजे समुद्रातून बोटीमध्ये नाही येणार. वरून व्ह्यू बघा, सर्व मंडळी काम करत आहे. आणि आता आपल्या 15 डोली पाण्यामध्ये गेल्यात, फक्त 3 डोली उरल्या आहेत. त्यासुद्धा लवकरच आपण पाण्यामध्ये टाकू आणि दुपारचं जेवण जेवायला जाऊ. बघा मित्रांनो डोलीचा खोला चालला आहे पाण्यामध्ये. शेवटचा भाग जिथे मासे गोळा होते ना तो खोला चालला आहे. बघा फास्ट किती जातो. मित्रांनो डोली टाकून झाल्यात. आता हातपाय धुवायचे आणि जेवायचं. दुपारचं जेवण आंबट केलंय या जेवायला बोंबलाचं आंबट. हातपाय धुवायचे आणि मागे जाऊन जेवायचं. बघा बेगीने बोंबलाचं आंबट केलंय. आता जेवण वाढवतो. लगेच डोली लावून झालेत कारण बरोबर 12:30 वाजलेत. 12:30 तर जेवायचंच वेळ झाले. लगेच हातपाय धुवायचे आणि जेवायला बसायचं. थोडा आराम तरी भेटेल. आता बोंबलाचा रस्सा वाढवायला घेतलाय.
चांगलं बनवलं 18 माणसांसाठी जेवण. मला कमी रे आवाज 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 ते की नाही घेतल्यावर रस्ता नाही मट नगला आपलं मावरे एक नंबर. चटणी काढा पाहिजे एक नंबर. मित्रांनो आता जेवायला सुरुवात करत आहोत. सर्वजण बसले मंडळी जेवायला. बेगीने जेवण बनवलंय, खाऊन बघूया कसं लागते ते. सर्व मंडळी बसले आपापले थाले घेऊन. आता आपल्याला 3 तास टाइम आहे डोली लावल्याच्या नंतर जेवायचं आणि आराम करायचा आहे. पुन्हा 3 तासानंतर डोली खेचायला सुरुवात करतील. एक घस मारा. जास्ती गरम खाते. मित्रांनो डोली खेचायची सुरुवात झालेली आहे. 3 तासानंतर बोटीमध्ये डोली खेचायला तर सुरुवात केली. डोल कशी घेतली जाते. पाणी साफ असल्यामुळे डोल तुम्हाला पाण्यामध्ये पूर्ण दिसून येईल. डोलीचा खोला जवळ आला तो बोटमध्ये उचलायची पद्धत बघा. खोल समुद्रातील कर्दीची मासेमारी. अरे बघा मित्रांनो कर्दी. खोल समुद्रामध्ये कर्दी पकडली जाते. पापलेट फ्राय. या समुद्रात आता डिझेल साठी मोठे मोठे मासे वेगळे केले जाते. केन मासा आला, केन मासा. पापलेट घरगुटी येते ना. मांदी बघायला नाही त्यामध्ये. मांदलं बघायला नाही. मित्रांनो माशी निवडून झाली की लगेच टप मध्ये भरायला लागते.
इथे दुसऱ्या डोलीचा खोला पण आलेला आहे. एक साईडने मासे निवडायचं काम चालू आहे आणि दुसऱ्या साईडने डोली बोटीमध्ये खेचायला घेतात. या स्वर्ग पापलेट. मित्रांनो आणखीन एक डोलीचा खोला बोटीच्या जवळ पोहोचलाय. लांबपर्यंत खोला पाण्यावरती तरंगताना दिसते. आज दुसरा दिवस आणि गर्दी आपल्याला चांगली आली आहे. म्हणजे कालपेक्षा तरी इथे मासली चांगली पडते. बघा खोला पोचला आपल्या जागेवरती निवडायच्या ठिकाणी. गर्दी आजची मासली एक नंबर आहे. टोटीपा बोंबला नाही घेता वरचा दोन्ही गोलबीलाच दिला. मासली निवडून झाली की लगेच ती टपामध्ये भरून स्टोअर करायला घेऊन जातात. आता बऱ्यापैकी डोली सोडून झाल्यात, थोड्याशाच डोली उरल्यात आणि मग मासे सर्व स्टोअर करतात. आता बर्फ टाकला जातो. म्हणजे फुल्याचा गेलं. बर्फ मारला की मासे खराब होत नाही म्हणून बर्फाने झाकून घेतात आणि वरून पुन्हा मासे टाकतात. चला मित्रांनो बर्फ टाकून झालेला आहे. मित्रांनो आता शेवटची डोल आहे. शेवटच्या डोलीची मासली बोटीमध्ये घेतली. आता ती पलटी करून निवडायची.
आता शेवटच्या डोलीची मासळी निवडायची आणि ती स्टोर करायला जायचं. चालू आहे सध्या. मित्रांनो, आता मासे स्टोर करायला घेऊन जाऊ. निवडून झाले करती आता बर्फामध्ये. त्यानं बघितलं. मित्रांनो, आता बर्फाचे मासे जे डिझेलसाठी आपण वेगळे करतो ते निवडण्यासाठी सुरुवात केली. कोळंबी आहे ती वेगळी करतात, त्याच्यामध्ये जो कचरा असतो तो वेगळा केला जातो. त्याचबरोबर बघा माकली, कोळंबी, पापलेट, डोमे सगळे वेगवेगळे करतात. माकलीच बोलतात सगळे त्याला. सरगी दाखवा. शेवरीन का कायचा शेपटाव तू का शेपटाव तू का? मोठे घे, मोठे दोन घे. चौघ जण, दोघ जण, दोघांना घ्या. पापलेट. हे मासे डिझेलसाठी वेगळे करतात. आता डिझेलचा भाव खूप झालाय तर परवडत नाही, म्हणून छोटे छोटे मासे पण वेगळे करायला लागतात. नाहीतर हे मासे अगोदर नाही काढायचे. आता डिझेलचा भाव वाढल्यामुळे सर्व मासे काढायला लागतात. सही. बरोबर का नाही दादा? आता डिझेलचा भाव खूप वाढलाय ना. बघा, रिअलिटी आहे मित्रांनो, खूप महाग झालंय डिझेल, परवडत नाही, म्हणून छोटे छोटे मासे वेगळे करायला लागतात. बघा, ही कोळंबी आम्ही कधीच काढत नव्हतो, पण आता 2-3 वर्ष झाली ही कोळंबी सुद्धा काढायला लागते. गरळ कोळंबी बोलतात त्याला. मित्रांनो, बोटीमधील संध्याकाळ बघा. लवकरच सूर्य पाण्याखाली जाणार आहे आणि व्ह्यू खतरनाक आहे. एकदम साफ समुद्र आहे, निळा पाणी आलाय आणि समुद्राच्या मधोमध आपण आहोत मासेमारी करण्यासाठी. बघा, बर्फाचे मासे पाण्यामधून धुवून ते वेगळे करतात. म्हणजे आता ही गरई कोळंबी काढली, गरई कोळंबी. आता ही पाण्यामधून धुवून झाली की लगेच बर्फामध्ये स्टोर करायची. बर्फाचे खण बघा, खणामध्ये बर्फ आहे, तो जसा पाहिजे तसा काढून मासळीवरती लावला जातो. पापलेट आणि बापरे याच्यामध्ये माकली टाकली जाते. नळ आणि बोलतो नळ. माकली बोलतात. घे घे. नाही नाही बस. मित्रांनो, माझे स्टोअर करून झाले आहेत बघा. वरून सर्व बर्फ लावलाय आणि या खणामध्ये टप्पा पण उतरून झाले आहेत. आता वरून एअरटाईट झाकण मारायचं, याच्यामध्ये बर्फ वितरत नाही. वरून फल्ली लावायची नाही ती. चला, काम झालं. पत्ते 2-3 डपान ती दुसऱ्या खणमध्ये मारला, पण भरलाय.
मित्रांनो सर्व मासे स्टोअर करून झालेत. आजचा दुसरा दिवस आपला पूर्ण झाला आहे. काय बोलते बेगीन, आजचा दिवस बरं होता ना? चांगला होता. मासे पण भरपूर पडली. पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी चांगली मासली भेटली. म्हणजे नवीन ठिकाणी गेलो तिथे चांगली मासली भेटली आणि इथेच आपला आता दुसरा दिवस संपला आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. टाटा.